सगळ्या 544च्या 544 जागा शिवसेना लढवते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सभेला मैदान मिळत नाही. सायलेंट झोन होऊ नये. कदाचित आजचे जे कायदे आहेत ते आमचा माईक बंद करू शकतील, पण आमचा आवाज अजून दाबणारा कोणी अजून जन्माला आलेला नाही. पाठीकडून वार करणारी अवलादी आमची नाही, शिवसेनेची नाही. आम्ही वार करू तो समोरून करू. आणि माझ्या वडिलांकडनं जो मी काही वारसा घेतलाय तो उघड उघड सगळ्या गोष्टी करण्याचा आहे, चोरून मारून अंधारात गोष्टी करण्याचा नाही आहे. हे सरकार किती नालायक आहे. हे केवळ मुंबईच्याच माथी आलेले सरकार असं नव्हे, केवळ महाराष्ट्राच्याच माथ्यावरती हे सरकार बसले असं नव्हे, तर संपूर्ण देशाच्या माथ्यावरती दुर्दैवाने हे करंट सरकार बसलेले आहे. देशामध्ये तुमच्यासारखे मर्द असताना नामर्द सत्तेवर कसे बसू शकतात? आमचं मागणं एकच आहे की आता याच्या पुढे या देशामध्ये IPL असेल ना तर आणखीन काही असेल, पण पाकिस्तानचा एक सुद्धा खेळाडू आम्ही आमच्या या पवित्र भूमीवरती खेळू देणार नाही. ज्या वेळेला मी बुलढाण्याला गेलो होतो तेव्हा तिथली घटना ऐकून तर मी सुन्न झालो. बुलढाण्यामधली 2 मुलं, त्यांचे आई वडील मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आले, भेटली आणि परत निघाली. निघाल्यानंतर ब्रिटिश स्टेशनला आली आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये. ट्रेनची वाट बघताय. मामाच्या कडेवरती 2 मुलं होती आणि तेवढ्यात ते राक्षस कसा बांधतात तो दुसरा साथीदार ते कसा गोळ्या घालत होते. आणि अक्षरशः सांगतो की दोन्ही पोरं मामाला बिलगलेल्या अवस्थेमध्ये तशीच्या तशी त्यांना गोळ्या लागल्या, तशीच्या तशी मृत्युमुखी पडली, तशी त्यांची मृतदेह सापडली. काय गुन्हा होता त्यांचा? जे जयंत पाटील IPL ला संरक्षण द्यायला निघाले, जयंत पाटील यांना संरक्षण कोण देणार? जो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो आक्रोश आहे, आकांत आहे, तो आकांत कधीतरी तुम्ही ऐकलाय? गेली अनेक वर्ष मुंबई सोडल्यानंतर माझ्या या गावागावामधले ज्या माझ्या भगिनी आहेत, माझे बांधव आहेत, त्यांच्या घरात मेणबत्त्या, पणत्या आणि कंदील पेटत आहेत. जर एक दिवस मेणबत्त्या रस्त्यावरती आल्या तर मुख्यमंत्री बदलू शकतो, पण तुमच्या घराघरामध्ये इतके वर्ष ज्या मेणबत्त्या पेटतायत, पणत्या पेटतात आणि कंदील पेटतायत, ते रस्त्यावरती आले तर सरकार तुम्ही बदलू शकणार नाही. तुम्ही सगळेजण उद्याच्या विजयाचे शिल्पकार आहात, शिलेदार आहात. जबाबदारी तुमची फार मोठी आहे. जिथे जिथे राहत असाल तिकडे कमळ तर कमळ, धनुष्यबाण तर धनुष्यबाण विजयी करण्याची जबाबदारी ही आपल्याला घ्यावीच लागेल. तर आणि तरच आपण बोलू शकतो गर्व से कहो हम हिंदू है. 30 तारखेला आपल्या मुंबईचं मतदान होणार आणि मे मध्ये 16 मे त्यावेळेला निकाल लागणार. मला खात्री आहे त्याही वेळेला राजनाथजी मी तुम्हाला आत्ताच बुक करून ठेवतोय, ऍडव्हान्स बुकिंग. ज्या वेळेला जे सरकार आपल्या केंद्रामध्ये येणार आहे त्या केंद्राच्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्राचा सिंहाचा, वाघाचा, मर्दाचा वाटा असणार आहे. आणि म्हणून त्याही वेळेला तुम्ही आमच्या विजय सोहळ्यासाठी मुंबईत आलंच पाहिजे अशी विनंती आपल्याला करतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जब मैं भाजपा शिवसेना युति के इस कार्यकर्ता सम्मेलन में मौजूद हूँ, बहनों भाइयों, एक हस्ती की, एक महारथी की आज हमें कमी खटक रही है. हमारे आदरणीय बाला साहब जी ठाकरे, भाजपा शिवसेना की युति का जहां तक सवाल है, यही कहना चाहूंगा बहनों भाइयों, यह कोई अस्वाभाविक गठबंधन नहीं है, अन्य चुनल यह गठबंधन नहीं है, बल्कि भाजपा और शिवसेना का गठबंधन यह एक स्वाभाविक गठबंधन होता है. यदि महंगाई आज थोड़ी बहुत कम भी हुई है, कुछ यदि चीजों की कीमत कम हुई है, इस कांग्रेस नेतृत्व की यूपीए सरकारों के प्रयास के कारण इसकी कीमत कम नहीं हुई है. कीमत यदि कम हुई है तो वैश्विक आर्थिक मंदी, ग्लोबल इकोनॉमिक रिसेशन के कारण ही यह कुछ वस्तुओं की कीमतें कम हुई हैं अथवा रेट ऑफ इन्फ्लेशन में थोड़ी बहुत कमी आई है. पहली बार आजाद भारत के इतिहास में आतंकवाद के संकट को हमने चुनौती के रूप में स्वीकार किया था बार बार, और उसी समय हमने कठोर कानून भी बनाया था. आगे की भी क्या कार्रवाई होनी चाहिए इसके लिए कॉम्प्रिहेंसिव एक्शन प्लान तैयार किया था, लेकिन केवल तुष्टीकरण की राजनीति के चलते, वोट बैंक की राजनीति के चलते आते ही सरकार ने बिना किसी वैकल्पिक कानून की व्यवस्था की कोटा कानून को समाप्त कर दिया. 4 साढ़े 4 वर्षों तक
हम बराबर संसद में और संसद के बाहर आवाज उठाते रहे, कठोर कानून बनाओ इन आतंकवादियों से निपटने के लिए। लेकिन इस सरकार ने एक कदम भी आगे बढ़ने की कोशिश नहीं। बहनों भाइयों, इस देश को कोई बचा सकता है तो भाजपा शिवसेना युति के नेतृत्व में एनडीए की ही सरकार बचा सकती है। और हम लोगों ने सोच समझ अपने नेता के रूप में आदरणीय लाल कृष्ण आडवाणी के संबंध में फैसला किया है। तो भारत के प्रधानमंत्री हम उन्हें बनाएंगे। तो आडवाणी जी से किसी नेता की तुलना करते हैं यूपीए के लोग। भाइयों भाइयों, छोटे मन का कोई व्यक्ति भारत को महान भारत नहीं बना सकता। भारत को महान भारत यदि कोई बना सकता है तो बड़े मन का व्यक्ति बना सकता है। इसीलिए हम सब लोगों ने, यहां पर उद्धव जी भी बैठे हुए, सब लोगों ने मिलजुल कर फैसला किया कि हम आदरणीय लाल कृष्ण आडवाणी को भारत का प्रधानमंत्री बनाएंगे।